हाय लय भारी, दोस्ताना हाय लय भारी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी, एकमेकांच्या काढून फोडी, कशी जमली धमाल जोडी. कधी गणाचा टांगा पलटी, कधी आमिरची होती या सरसी, नको नको ती लपडे करती, येते अंगले दोघांच्या वरती. अव काय सांगायचं, कधी गणाचा टांगा पलटी. गाना भाऊ काय करताय? काय ना निवांतच आहे का हो आमिर भाया? का निवांतच आहे. जायचं होतं आपल्याला जरा बारामतीला. बारामतीला हो आलो असतो, पण काय सकाळपासून काय खाल्लं नाही काय नाही. कर गाणं हो सकाळपासून लय उपाशी आहे. हो. नाश्ता बी नाही केला, चहा बी पिलो नाही जात. मी सांगतो की मग नाश्ता बारामतीला गेल्यावर नाश्ता सांगतो, कॉफी सांगतो अजून चांगली. बोलो का? हो कॉफी सांगणार, नाश्ता सांगणार. मग नक्की काम काय असं? थोडस काम आहे किरकोळ किरकोळ. म्हणजे कामासाठी नेता वेळ आम्हाला तसं नाही, आता फुकाट का कोणाच्या तरीच म्हणलं पाणी वाटणार आहे तू. नाही तरीच म्हणलं की नाश्ता कॉफी. आता खाल्लं नाही काय, चहा नाही काय नाही, म्हणून साठी म्हणतोय. नाही मी काय म्हणतोय, गावात बी होती की हॉटेल? नाही गावात नाही, चांगले. बारामतीत कसं ऐकलं का? बारामतीला मिसळ पावन, वडा सांबरण, उडीद वडान आणि काय रे उत्तापा, गाऊन सूप लय भारी भारी मिळतं आहे का नाही? मी अशी मला तिथं नेलं की वडापाव चारणार आणि अर्धा अर्धा दोघात घेणार, आपल्याला म्हणणार तिथं असून काय उपयोग आहे का ना? चारलं पाहिजे ना ते आपल्याला. अरे चारणार की. कपिलराव म्हणजे लय दिलदार मनाचा माणूस आहे, थोडा कधी आधी मध्ये हलकट, पण त्यांचं काम असलं का दाखवतात दिलदार. कपिल भाऊ हलकटचा विषय नाही, पण खरं सांगतोय मी. सांगतोय पैसे आहेत माझ्याकडे. हाय की पैसे, बिना पैशाचं काय बारामतीत हाणतील की आपल्याला? काम काय किरकोळ काम आहे थोडस. किरकोळ मग सांगचाल का नाही? काय झाले, फ्रीज घेतलाय. हा ती फक्त दरू बिरू लागायचा, दुकानात काढायचा, गाडीत भरायचा आणि घरी आणून मग दरू लागायचा, उतरायचा, फक्त घरात न्यायचा. नको नको आम्हाला एवढा काय. फ्रीज जवळ 200-250 किलोचा, तुम्ही नाश्ता सांगणार 50 रुपयाचा, आमच्या आतड्याला पडू द्या पिळ आणि दवाखान्याला घालावतो आम्ही 2000 रुपये. केवढ्यात खेळ आला हो? बर ती दवाखान्याचं राहू दे. मला एक सांगा, या थंडी गारठ्याचा फ्रीज म्हणलं तुमच्या बापाने घेतला होता का आमच्या बापाने घेतला होता? आता काय तर त्यो खरंय त्याचं. आमच्या बापाने बी नाही, तुमच्या बी नाही, आमच्या बायकोने घेतला. या बायकोनी घेतलाय होय? मग तुमची बायको का डोक्यावर पडली काय? आता थोडी मला नाही माहिती डोक्यावर पडली का कशी पडली. अहो कपिलराव, बाया माणसाला नसतील अक्कल. हा तुमच्या बायकोला म्हणा तुझ्या बापाने असं गारठ्याचं गार पाणी पिलतं का? अहो तिला गारच पाणी प्यायची सवय आहे, थंडी असू नाहीतर उन्हाळा असू नाहीतर पावसाळा असू. डोकं खाल्लं 15 दिवस झालं. तुम्हाला एक आयडिया देऊ का? हा कशाला 25 आणि 30,000 रुपये तुम्ही फ्रीजला घालावताय का? मग काय करू? आयला मस्त मध्ये माझ्या घरी डेअर आहे, थोडक्यातच माझ्या. हो आरती होय, अरे किती गार पाणी आहे त्याचं. अरे का ना त्याला त्या दिवशी 3000 रुपयाला गिरायक आलतं. काय करायचं रे? का बरं आलतं की मला विचारत होतं 3000 रुपयाला मागते ती. माटाला 3000 रुपये? तू काय साधा माट आहे वय? हा बर्फापेक्षा गार पाणी का ना त्याचं? का रे ह्यांना कुठं माहिती हो बर्फाला काय करता? लोकांना बर्फ लागायचा असेल ना कुणाला अंग बिंग शाकायला, डायरेक्ट आमच्या माठात आणून पाणी वाटत्यात. हिमालयामधनं माठ आणलंय ती काही आणलंय तवा. मग काय करायचं, द्यायचं का त्यांना? अजून येऊ दे, मी म्हणतो 1001 रुपये अजून वाढवून घेत असं तर येऊन दे का? नाही कशाला, ही काय कपिलराव काय लांबचा माणूस आहे. ह्यांना द्यायचं वय? असू दिला का? जवळच्या माणसाला कधी नाही का ना मदत अरे करायची. तसं नाही, जवळच्या माणसाला जाणीव कधी राहते. मदत नाही करायची, लक्षात घे. गाना डेरा मलाच देते, मीच घेतो ती डेरा. नको राव, काय करायचं? अजिबात नाही, जवळच्या माणसाला डेरा द्यायचा नाही. का नाही म्हणतोय, एक तर इले माणूस हलकट आहे. त्यो 3000 रुपयाला गिरायक आले. अरे याला लाज आहे का? म्हणून डायरेक्ट म्हणाल 2900 रुपयाला दे, 100 रुपये कमी करेल लगेच. हो लका तेवढं घ्यायला का? नाही 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 3000 रुपये देतो की मी. अरे 3000 रुपये देतय ना, आणि महत्वाचं म्हणजे डेअर आपल्या डोळ्यासमोर राहील. जेव्हा पाहिजे तो आपण त्याला बघू शकतो, आणि मनाला वाटलं आपल्याला कधी गार पाणी प्यायचंय तर गलासभर आपण त्यातलं पाणी पिऊ शकतो. गलास का म्हण तांब्याभर देणार मी. आणि मग काय एवढं तसं नाही का ना, अजून 10 दिवस थांबला असतं तर 4000 ला घेऊन कुणी बी नको 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 3000 देतो की का मी. बरं द्या, चला 3 आपण हप्त्यावर द्या की मला. लगा फ्रीज हप्त्यावर घेणार हो तुम्ही काय? हो तरी लका म्हणलं लका हे बेकार गाडी दिसली.
नाही ना त्यो. अमोल या पाया पडून या. बघा नाही दिला का घेऊ आपल्याकडे. सपनात नाही खरोखर आहे, खरोखर. काय झालं मला चिमटा घ्या बरं. हा बाजी ना कधी घडलं? कधी घडलं म्हणजे काय झालं तर माहितीये का, कुठंच बोबाटा करायचा नाही म्हणलं, लग्न लावून आणायचं. पण आम्हाला तर नेच ना बरोबर राव. फक्त व्हीआयपी आणि स्टँडर्ड लोकांनाच एंट्री होती तिथं. व्हीआयपी स्टँडर्ड. तुम्ही VIP कधी झाला? व्हीआयपी आम्ही पहिल्यापासूनच आहे. ही कुठलं व्हीआयपी? आपलं कसं आहे, मी समजून घेतलं आणि ह्याला बी लग्नाला नेलं. नाही तर ह्याला कशाला नेतो या. इथं माझ्या ह्याच्यावर एवढी पोरगी दिली त्यांनी. ना सगळं क्रेडिट स्वतःलाच घ्या, म्हणजे आम्ही कष्ट केलं ते वायाच गेलं वय. काय कष्ट केलं? मग लग्न जमवाय आम्ही नव्हतो का? लग्न जमवाय हा व तुम्ही आला परत लग्न मोडलं होतं. मी परत त्यांना गोड बोलून म्हणलं भाऊ पोरग होत करूही चांगलं या, आणि मी लग्न जमावून क्रेडिट हे घेतोय स्वतःला. सगळं त्याच्या आईला क्रेडिट तुम्हालाच घ्या. बघितलं का नाना, म्हणजे ह्यांच्या कार्यकर्ते तुम्ही लग्न जमावलं तुम्हाला क्रेडिट द्यायनात, आणि आमची पार तिरडी उचलायची वेळ आली तरी आम्हाला आहे का कावा काय? कसंही माहित आहे का, गडी आहे काळा देणार ठेव. काळा हो, माझ्यामुळं झाला तो पिवळा, नाही तर लय खेळ झाला असता. नाही पण तुम्हाला गाणं दिसला नाही. गणाचं तर ह्याच्यापेक्षा जोरात लग्न करणार आहे. कधी? अरे लकानो थोडा दम काढा, थोडा दम. अजून किती दम काढायचा? अहो आता 40 रनिंग चाललंय, 2 वर्षाचे दम निघून जाईल सगळं. 40 चाललंय ना, मग कशाला थोड्यासाठी आता लगीन लावताय? सोडून येत नाही विषय. सोडून द्या. सोडून द्या ना, 40 सोडून सांगू नका. आलं लक्षात, विधवा ठेवून मरील पण विदूर होऊन मारणार नाही. आलं लक्षात. चेअरमन माझ्या कार्यकर्त्याबद्दल जर असं बोलला ना, आपलं कधी जमणार ना. किती शनीच्या पोटचं आहे ना, ती चांगलं कळलंय मला. लय तोंड वाजवू नका. अरे अमोल, अमोल वहिनी नमस्ते. खरं का? काय नाही, आम्ही लय दोघं एकदम लंगोटी दोस्त आहे लहानपणापासून. एका ताटात आम्ही जेवलोय. का नाही, लय लांबचा मित्र आहे माझा. गाना तुझा आम्हाला अजून पुढच्या देवाला जायचे, लय काम आहेत माग. अरे तसं नाही, घरी या बर का, गडांगणाला दोघं बी. हो येऊ चल. चालायचं आता शेवट. अशानं बाजनाना कार्यकर्ते बिगर लागण्याचे राहतील, लक्षात राहू दे. अजिबात नाही राहून देणार. कसं होऊ दे कसं बी, त्याचं लग्न जोरात करतो. हे चला जाऊ का? अमोल 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 बघा नाही ना, धावलाय ना पाहिजे. दुनियाच्या आखरीतच याचं एक लग्न. हा अरे माझ्याकडे तर बघा नाही बे अमोल. अमोल 2 वेळा हाक मारली. आता कसं बघेल अमोल आपल्याकडे? आता अमोलचा हात पिवळं झालं ना, आता कसं आपल्याकडे बघेल? तू बोलत होता ते बरं काहीतरी. हा मला म्हणला घरी हे करायचंय, म्हणजे माप बोलडावं लागतं ना, मापट म्हणला गाणं तू काय बी करून घरी ये. नाही अजिबात जायचं नाही, आपल्याला लाज बी जायचं नाही. कसं आहे, दोस्त आहे आपला. बोलावलं नाही काय नाही, बोलला नाही, बघा नाही बी. मग कशाला जायचंय त्याच्या घरी उगाच? नाही तुम्ही नका, तुम्हाला कुठं म्हणलं तुम्ही या म्हणून. तुम्ही जावा, हा तुम्ही जा. बरं ते डेऱ्याचं काय झालं? डेरा कॅन्सल केला मी. कायचा माझं फुटला डेरा, डोकं फुटलं, डेरा फुटला. तुम्ही 3000 देतो की मी रोख. 6000 दिलं ना तरी ना, आता माझं डोकं फुटलं, डेरा फुटला. एक काम करता का, गाडगाव ना गाडग घेऊन ना आमच्या घरी या. चल नको काय कर का ना, नको जावा तुम्ही. थांबा, नाव घ्या आधी, त्याशिवाय आत नाही येऊन देणार. लाजू नका, घ्या नाव. अमोलराव दिसतात कंदी पेड्यावानी, पण आहेत काळ्या रेड्यावानी. वा छान नाव घेतलं. अमोल तू बी घे छान नाव आता. बरं आहे का? काळी कोंबडी चटापट्याची, सायली माझ्या एका रट्याची. लोग प्यार से मुझे कहते हैं काला, मगर मैं झुकेगा नहीं साला.
छान नाव घेतलं. चला चला वहिनी चला आता आतमध्ये चला. तू थांब की. चल. अरे तू थांब की. तू कशाला येतो आतमध्ये? अरे काय लोकांचीच लग्न बघतोय नुसती हा तसं तेच म्हणलं. अरे घरात तरी येऊन दिला का तुला? चल घरी. अगं आय बोलावलं बी नव्हतं उगाच आलाय माग माग लागून त्याला तिथंच म्हणलो होतो नको जायला. नाही नाही मला म्हणलं होता मी माप बीप कसं होय. वाला ये म्हणून हो. होय. अरे एवढा तरी विचार कर त्या अमोलचं लग्न झालं नुसतं मी हिरोईन मी हिरोईन काय रे गंडली सगळी. अगं आई लोक 100% ती पाहुणे राहून फसली का? म्हणजे या अवलाद दिसलीच नसेल नीटनेटकी का ती कोणाला. काय माणूस नाही काय माणूस नाही तसा महामाणूस आहे होय. तो. नाही तुला एक शोभून दिसतोय की सगळ्यात हो. हा ठळक एक नंबरचा. अरे जरा लाज नाही सिरियस हो जरा. आय रोज तळ येतात कोणाला? पण ह्याच्या मला येतात रोज तळ पण तुझ्यामुळे माझं लगीन राहिले. काय म्हणेल का मोठ्याचं राहिलं आणि मी लग्न केलं. नाही आता ते तसलं मागचं मोर्चा काढायचं नाही तर काय करायचं दिवाळीपर्यंत ह्याची वाट बघायची. दिवाळीपर्यंत जमलं तर बरं आता तुझंच करून टाकू. होय जाऊ का? दे. हा त्याच करून टाकू. हो आणि मी काय करतो तुझं कर लग्न मी जातो टोलला क्या टाळ्या पाहिला. अरे त्याचं माग नाही लावायचं म्हणजे ती करतो नाही ना तुझी. माझं लग्न होऊ दे फक्त मग बघ माझे कर्तव्य. अरे कशाची कर्तबदारी तुझी डोंबल्याची त्याचा कर्तबदारीचा आणि त्याचा काय संबंध आहे लग्नाचा? अरे आम्ही माणसं सगळे काय म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका स्त्रीचा हात असतो आणि मग मला जर स्त्री मिळाली बायको माझ्या नशिबात आली तर मी नाही यशस्वी शिकरावं जायचो. अरे कुठलं ही विचार वाट बघा त्याला कर्तृत्व चांगलं लागतं. जा, आम्ही काय? बिना कर्तबदारीच आहे जा तुझ्या घरी. तुझ्यामुळं त्याच्या घरी म्हणजे काय याला हाय का अक्कल बिकल आहे कसा बोलतोय. कशा लोकांच्या दारात तमाशा. जाऊ दे चला. त्याचा मी तुला सांगितलं ना ह्याचं नाही दिवाळीपर्यंत जमलं तर तुझं मग काय तर? मी लग्न करून टाकीन. आता 8 दिवसात माझं लग्न होत धुमधडा का थांब. बरं बघू की हम्म. बघू काही दिवस होत जा, झेंडूची जा. फुलं चला जेव्हा काय केलंय घरी जेवण. जेव्हा माती केली 5 आमटी. वाटायची चल घरी. चल शिपी आमटी भाकरी शिपी केली आमटी चांगली. केली का? हा चल त्याचं काय काही भांगार येते बरं का. या हम्म. चल घरी नको बघू. आई बघ ते. 2 मिनिटं आपल्या कोंबड्याला गहू अरे घालून. होय भाऊ, माणसं काय म्हणतालो अरे काय परत नाव ठेवायचं लक्ष नाही का नाही अरे असं केलं कोण पोरगी तर दिल काय याला? दिल का कोण पोरगी? काय करतोय अरे आला इथं गहू भरायला. बरं आबरू घालावली. चल आम्हाला चल. चल बसू त्याला चल. सायली अगं डबा आण. आले अगं कामावर जायचंय मला. धरा डबा दिलाय बांधून. काय दिली भाजी? वांग्याची भाजी. तुला कसं कळलं वांग्याची भाजी मला आवडते ती? आता 4 दिवस झालं तुम्ही वांगीच आणताय की. काय झालं माहितीये का ग पाऊस पडल्यामुळे ना बाकीच्या भाज्या खराबच झाल्यात पाण्यामुळे आणि वांगी वर असतात ना त्यामुळे वांगी चांगली राहिलेत. बरं असू द्या संध्याकाळी या लवकर घरी. बरं बरं ठीक आहे बरं मी काय म्हणतो तुला संध्याकाळी खायला काय आणू? जिलेबी आणा. जिलेबी? अरे वा वा जिलेबी बाई. बरं जाऊ का? हॅलो नाही राव तुम्हाला म्हणले की 3 महिन्याची लागवड आहे तर काय दूध होय 15-16 देते सुरुवातीला नंतर वाढते. अरे थांब 2 मिनिटात फोन करतो माघारी. लाखा नवा देऊ लाख माणसं पाहिजे थांबू तरी. बोल की काय म्हणतो? सांगितलं नाही लग्न झालेलं मग झाला आता 4-5 दिवस झालं लग्नाला. झालं ना नका काय अमोल लग्न झाल्यापासून नका तू कसाच दिसा गावात. अरे काय करतो बाबा कामाधंद्याला जावं लागते. असं? 4-5 दिवस झालं लग्न झालेले हा. त्यात बायको सोन्यासारखी आपली. मग आणि नका मग लय जोरात कार्यक्रम झाला पण ती जाऊ दे पण आता कुठं चाललाय नक्की तू? तुला सांगितलं ना मी डबा बांधून कामावर चाललोय. अरे पोटा पाण्याचा प्रश्न आहे कामावर गेलं पाहिजे. ते आहे बरोबर आहे पोटा पाण्यासाठी गेलं पाहिजे हा मग पण बाळा आपलं नवीन लग्न झालंय बाहेर बिहेर फिरायला जावं समुद्रकाठी जावं गोव्याला जावं कुठं जावं फिराय मुंबई देवधर्म करावं. पण मला काय म्हणायचं हा. तू कामावर जाऊ नको राहता. अरे काय तात्या बोलतोय का कामावर जाऊ नको म्हणजे घरीच बसू होय मी. घरी नाही कसं आपल्या गावात नाही शानी लोक काय लोकांच्या नजरा एक तर वाईट आहेत घरी एक तर वहिनी असते एकट्या. माझं चांगलं सांगायचं काम आहे. अरे तात्याला का गावलंय आपलं भारी आहे तू तसं नका म्हणू लागा. अहो जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे तुझ्या डोक्यात नाही बसत. बघ तुला ऐकायचं की नाही माझं चांगलं सांगायचं काम आहे बघ तुझ्याने. तात्या म्हणतोय ते बी खरंय.
कसं काय बरं चाललंय ना? हो बरं चाललंय. बरं. अमोल कुठं कामावर गेला? हो आताच कामावर गेले की. बरं. मगाशी त्याचा फोन लावत होतो, 2-3 वेळा फोन लावला, फोनच लागला नाही त्याचा. तुझं कसं काय बरं चाललंय ना? हो माझं बरं चाललंय. आणि ते तुझ्या पप्पांचा फोन आला होता परवा दिवशी. होय पप्पांचा फोन आलता. हा मला म्हणले कसं चाललंय मुलीचं. म्हणलं काही काळजी करू नका, आमच्या गावात दिली पोरगी, आमच्या देखरेखीखाली राहणार म्हणजे एकदम व्यवस्थितच. आणि तुला काही अडचण आली तरी तू बिंदास मला सांग. हो हो सांगते की. निसंकोचपणे सांगायचं काय अडचण आली तर. चेअरमन तिचा नवरा काय मेला बिला नाही, तिला अडचण याला. नवरा मिळाला नाही म्हणजे काय बोलतोय तू, तुला कळतंय का? मग काय बोलतोय म्हणजे? अहो तुम्ही दरवेळेस मला फोन करता मग घरी आता. अहो ह्या वेळेस फोन सुद्धा केला नाही, डायरेक्ट घरी कसं काय आला तुम्ही? अरे सकाळपासून 4 फोन केलेत तुला, फोन आहे का चालू तुझा? अहो अख्ख्या गावाचं मला फोन येतात आणि तुम्ही काय मला सांगताय? हा आणि म्हणे फोन केलता तुला. कुठं फोन केलता मला? कुठं फोन केलता म्हणजे? अरे घरात निघल्यापासून तुला 4 वेळा फोन केलो, म्हणलं काय चाललंय बघावं म्हणून आलो. तू कामावर गेलाय, फोन नाही काय नाही, कसं रे तुझं? कळतंय आम्हाला सगळं कसं काय ती. अमोल तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा काही गैरसमज होत नाही, सगळं माझ्या डोक्यात आले. आणि तुम्ही फोन केल्याशिवाय परत काही येऊ नका, तुम्ही आपलं जावा. अरे आम्ही तरी काय मोकळे आहे तुझ्या घरी यायला? कशाला तुझ्या घरी येतोय? तुला कळतं का नाही जरा? कसली माणसं येतील त्यांना चहा देत बसती या? मला काय माहिती ते आपल्या लग्नात होतं, तुमचं मित्रच आहेत ना. मित्र काय नाही, मी सांगितल्याशिवाय कोणाला स्वतः चहा करून द्यायचं नाही, कळलं का? बर नाही देत, पण होय तुम्ही तर कामाला गेलता ना. गेलतो कामाला, पण बॉक आडवा आला त्यामुळे आलो माघारी. बरं माझी जिलबीचं काय झालं? जिलबी होय, जिलबी आता काय करतो माहिती का तुला? घरात तळून देतो. घरात? हा अगं पहिला माझा जिलबीचाच गाडा होता. चल तुला देतो जिलबी तळून. चल. अरे का ना बघ आता. अरे थांब केला का बोलाव तुला का मी? ना तुमचा माझा काय संबंध नाहीत ना पुढं. तुम्ही तुमच्या वाटानी, मी माझ्या वाटानी. संबंध नाही म्हणजे का आपला आयुष्यभराचा घनिष्ठ संबंध आहे, संबंध नाही आयुष्यभराचं मग? आणि केव्हा जोडलं? ना एकतर्फी प्रेम होत नसतं, प्रेम दोन्हीकडून लागतं. फक्त आम्ही तुमच्या आतापर्यंत प्रेम केलं, तुम्ही फक्त माझ्या संग राजकारण केले आतापर्यंत. बाकी प्रेम नाही काय केलं. अरे काय राजकारण केलं मी? काय केलं मग? डाव दाखवायचं उजवा हाणायचं आम्हाला माहित नाही होय? त्या आंबल्याला तुम्ही माझ्या मागणं पोरगी बघितली, त्याचं लग्न लावून आणलं, अख्खं गाव माझ्या हसतंय. काय केलं तुम्ही माझ्यासाठी? म्हणजे हे तुझ्या डोक्यात आहे वय? अरे त्या अमोलचं लग्न कसं कसं देवळात केलं ही माझी मला माहिती आहे. तुझं लग्न आहे ना, तुझं लग्न असं जोरात आणि जंकी पंकी करणार आहे का नाही? कोणा बरं करू? हडळी बरं करू का आणि कुणा बरं करू? खायला का गाना हीच बाजीनाला ओळखलं का तो? हा मिहुनी बघितली ना? चांगला ओळखला बाजीनाला. मिहुनी बघितली ना माझी? कोणाची? माझी. तुमची मिहुनी तुमच्यासारखीच इसारजून पसार होणारी. काय बोलतो का ना? मिहुनीचं लग्न आहे की नाही? परवा सासू संग वार्ता झाली माझी, म्हणलं आपल्या गावातल्या गाणाला देणार आहे म्हणले. सासू सुद्धा कबूल झाली. कुणाला? गाणाला आणि कुणाला? अरे तुला मला म्हणली होय? मग काय सासू देती म्हणली मला. अरे गाना अशी मी सासूला पटावली की नाही? अरे काय तुला सांगायचं? मग तुम्ही सासूला पटावली होय? खट्टच पटावली. अयो आणि मग ना वहिनींचं काय करणार? म्हणजे हे येडबिड आहेस का काय तू? म्हणजे तुला कळतं का? पटावली म्हणजे तसलं नाही पटावली. मग कसले? अरे बोलून बोलून सांगून पटावलं त्यांना की गणा काय चीज आहे ती. म्हणजे माझ्यासाठी मन परिवर्तन केलं असं म्हणा की. अरे त्यांना म्हणलं पटावली म्हणजे आता म्हणलं सासू बी ह्या वयात बिघडली काय तुमची? कायला का बोलतो का? असलं तुच्छ विचार ठेवायचं सुद्धा नाही आपल्या डोक्यात. ना रातली खबर तुम्हाला सांगू का? बोल नका कोणाला. तो आमऱ्या टपलाय तुमच्या मिहुनी. तुमची मिहुनी बी कशी कशी संग बोलती मला माहित नाही वय. अरे बोला योग मिहुनीला काय सांगितलंय मी? योग दिल खुलास बोलायचं सगळ्या संग. काय असतं माहितीये का? योग तसलं डोक्यात ठेवलं ना. तिने फक्त दिल खुलास बोललं पाहिजे. तिने डायरेक्ट दिलच दिल्यावर काय करायचं? अजिबात नाही देत. मिहुनी माझ्या पुढे जात नाही. होय. मिहुनी कधी बी लगेच मला दाजी हॅलो दाजी आमिर भाऊजी असं बोललं. दाजी आमिर भाऊजीने असं मी उत्तर दिलं
अशी सांगते मला मला सगळं माहित आहे त्यांच्यात काय बोलणं झालंय. अजिबात नाही आमऱ्याचं अहो ही अशीच आहे तुमची मेहुणी. दाजी म्हणणार मी एक बोलली तिसरा सांगणार तुम्हाला. अरे तुला काय करायचंय बाकीचं मी आहे ना तुला. आहे ना. आणि मग मी तुला मेहुणी 100% लग्न लावून देणार आहे. लग्न किती दिवसात होईल? एक काही दिवस जात्याला लय नाही तर जाणार पण एक 15-20 दिवस महिना 1.5 महिना धर ना 1.5 महिन्यात तर होईल ना. 100% 1.5 महिन्यात तुझं महिना 1.5 महिन्याच्या आतच तुझा खटका करून टाकणार आहे. चालते. आणि आंबऱ्याला ह्याच्यातलं काय सांगू नका. अरे ह्याचं कसं गपचूप तुम्ही लावून आणलं लिमिटेड लोकांमध्येच. तसं माझं बी लग्न लिमिटेड लोकांमध्येच लावून आणू. ह्या कानाची त्या काना. मी तर म्हणतो आमच्या आईला बी न्यायची नाही. ती बी त्या आंबऱ्याच्याच बाजूची लगेच सांगेल त्याला. आईला बी नाही आणि चेअरमनला सुद्धा नाही आणि तुला सांगतो कुणालाच नाही. मी हुनी तू घेतले तर घेतली माझी बायको. नको नको तुमची बायको नको. अख्खं गाव पार वाढलं पण ते अवदसा नको आपल्या बरोबर. अरे अवदसा नको म्हणू बाबा. अरे तिची सख्खी बहीण आहे. कसं असतं का ना तुला माहित आहे का? अहो ना तसं नाही. ती डावात मसाला करा तुमची बायको. अजिबात नाही. मी कशासाठी मी तिला समजून सांगतो. गणा कसं आहे काय आता एक आयडिया करणार आहे मी. गणा कुंड साडी आली या तुला असं करून तिला साडी देणार आहे मी. काय बोलताय? आणि मग काय वहिनी चांगली पैठणीच घेऊन द्या. दणक्यात 5-10 हजाराची. ऐक की 5-10 हजाराची हाईक नाही साडी पैठणी. तू 5 दे मी 5 घालतो. मरे दे असू दे काय होतंय त्याला. कॅन्सल करा. बर राहू दे बाबा माझं मी देतो. 2 हजाराची का साडी 10 हजाराची सांगतो तिला आणि साडी देतो. खुश अशी करतो का नाही. आय आय तू बी होऊ नको. ना फिक्स ना फिक्स ना एक वडापाव खाऊन मी तुमच्या रात्री सरपंच केला का नाही. केला का नाही. मग आता तुम्हाला परत फेड करायची वेळ आली ना. पण मला लय गाणं वाईट वाटलं बरं. तुला खरं सांगतो तू आहे ना 8 दिवस झाले माझ्या संग का बोल ना माझ्याकडे लका बघ ना ह्या बाजी नानाला सॉरी ना लोकांचा आहे का मी लोकांचा आहे का मी कोणाचा आहे. लोकांचा पण हे माझं डोळ्यात पाहणं होते. असू द्या नका रडू. गप्प जरा असू द्या. असं कधी आपल्या दुसरीत अंतर नाही काय 2 दिल 1 जान. फक्त मेहुणीचं ध्यान ठेवा. 100%. आई काय रे काय करते काम करते तू. मग काम नको करायला. आणि गाणं कुठे गेलाय. सकाळी गेलाय कुठं बाहेर तपास नाही कोणाला खायला नाही काय नाही. ती राहू दे ती मी करतो. राहू दे तुला करू. तू करतोय तू करायचा. हे कुठे गेलाय बरं. ते गेलाय सकाळी. मग तू इकडे पहिल्यांदा का इकडे भांडण आलंय तुझ्याकडे. अरे भांडण घेण्यासारखं बाया माणसाने नादाला लागतोच का. कोण तू आता असले नाही भांडण आहे. मग ऐकून तरी घे लगेच काय बोलती का तू. बरं सांग वहिनी सांगा तुम्ही. अहो माझ्या माहेरवरनं 2-3 थळ आली होती आमिर भाऊजीसाठी आणि सकाळपासून मी त्यांच्या मागे लागली की अहो बघून घ्या बघायला काय हरकत आहे पण ती नकोच म्हणायला लागले. तर ती मध्ये गाणं राहिलं आणि माझंच कशाला आधी करायचंय. बरोबर आहे की त्याचं तुला का नाही गाण्याला दाखवायचं सोडून त्या आमिरला दाखवते. आणि काय करतात गाणं भाऊजी. आणि गाणा भाऊजी काय हे 2-3 लाखाचा गोटा आहे ह्या गाय इथं गॅरेज आहे 4 व्हीलरचं 2-4 पोर आहेत हाताखाली त्याच्यानं काय सांगायचं. नसतो गोट्यात बिकावा आता तुम्हीच राबत होता बघितलं की मी. मग काय सारखं दिवसभर त्या गायांच्या मागे चिवून उभं राहावं का त्यांनी. बाई तुला दिसेल काम करतोय म्हणून. त्यांना मी तेच सांगतोय आधी गाण्याला बघा. नाही म्हणते तुमच्यासाठी चांगले स्थळ. ही काय लावलंय. तुला तरी पटतंय का ग. थोरला ठेवून दाखट्याला आणती स्थळ तू तुला पटतंय का. थोरला तसं करतूक लागते थोरल्याची. करतूक तर काय बिन करतुकीच आहे वेग. जाऊ द्या आपलं नाणं खोटे काय करणार आहे आपण. अरे काय ह्याचं नाणं खोटे असं कसं म्हणतोयस तू. मग आता काय गावातली माणसं नाव ठेवायला. तुला बी तसंच वाटतंय तेव्हा राहावं माझं लग्न व्हावा. अयो मग मी कधी समजलं असतं की यांना. मग कसं त्यांच्या व्यक्ता म्हणतोय नाणं खोटे काय खोट आहे तेवढे. ही तुला काय तू बोलती. हो मीच बोलती. भाऊजी मी काही भांडण करायला नाही तुमच्या आईसोबत करायचं का नाही ते सांगा नाही त्यांना डायरेक्ट सांगते नाही म्हणून मी. वहिनी मी लग्नच करणार नाही जोपर्यंत गाणंच होत नाही तोपर्यंत. तुम्हाला सांगतोय मला स्थळ बघू नका तुम्ही. आणि मी बी सांगते तुम्हाला त्या गाण्याचं काही लग्न होत नसतं बघा. आणि नाही झालं तर नाही झालं मी असंच गावात तुला काय एवढं पडलंय त्याच्यावर. नाही झालं तर आम्ही आई बाप आहे त्याचं बघू की. तुला काय पडलं त्याचं गणाचं लग्न नाही होणार. आता आई त्यांचा माझ्यासाठी जीव तुटतो त्याला मी तरी काय करू. अरे तुझ्यासाठी तुटतोय ना जीव तसा गणासाठी बी तुटतो ना त्यांचा जीव. मग तसं गाण्याने पण काम केलं पाहिजे तुमच्या. अगं कामच करतोय तू कुठं गावात आम्ही कुठं इथं राहणार. तुला काय माहिती होतं तेवढं करतोय का नाही काम. तुमचं गाण्याचं काम करत असतात ही शांत मी नसतं उचललं. शान मग काय गणाला दिवसभर गुरांच्या मागं उभं करू का. त्याचं 4 व्हीलरचं गॅरेज कोण बघायचं. आमिर भाऊजी मी काय तुमच्या आई संग वाद घालायला आले तुमच्यासाठी जीव तुटतोय म्हणून मी आले होते इथं ते पुरी दाखवायला.
अगं वाद नाही घालाय आली पण भांडण लावाय आलीस की. भांडण लावाय काय भांडण लावली मी? मग वहिनी तुम्ही जाऊ आपलं. त्याला जागा घेऊन येते या. आवं, शानी थोरल्याचं धाकट्याचं नाही. ते गणेश भाऊजींना पोरगी जरी आली ना तरी ती लग्न होऊन देत नसती. मी एखाद्याच्या पोरीचं वाटोळं होऊन देत नसती. होऊन देणार नाही लग्न. अगं काय पुढे गेली काय? अरे थांब तिच्याकडे बघू दे. काय करते? अरे किती चरा चरा बोलते. अरे इडी बिडी झाली काय? कशाला मारते तिच्या नादा लागते? मारती म्हणजे मग काय करू? इथं येऊन माझ्याच पोराला नावट होते या. इथं गोटात येऊन हे काय करतोय लग्न जमून येणार नाही म्हणजे ही कोण लागून गेली? अगं तिच्या ह्याच्यावर थोडीच आहे आणि ती काय सरपंचाची बायको आहे. तिला कशाला काय बोलतो? सरपंच गावची असेल आम्हाला काय घे नाही त्याचं. अरे काय घे नाही असं नुसतं बोलायचं आहे. आपल्या पोराचं व्हायचं जायचंय. काय ती जमवायचे काय थोडं? तिला जमवायचं तर नसतं व्हायचं चांगलं चांगलं. जाऊ दे ती हाय बावलाट बाय. तू आज कर. खराटा कुठे ठेवलाय? मी लुटू लागतो. मागं खराटा आणि तुला बी कामच पाहिजे. हा चल. गाणं नसला म्हणून काय झालं? मी आहे की हा काय लग्न झाल्यावर सगळं सुख होतं तो माणसं. होय हो, तुम्ही महिना झाला कामाला कसं आहे नाही? तुला काय अडचण आहे का? मला काय अडचण आहे का? म्हणजे घरात तेल नाही पीठ नाही, कसं स्वयंपाक करायचा? खरंच करायचं स्वयंपाक? कसं करायचं म्हणजे? तसंच कसं करायचा? मी माझ्या मम्मी पप्पांना सांगणार आहे. तुम्हीच एक जगाच्या आखरीत लग्न केलंय जसं काय. अगं तुला कसं कळत नाही का? हा तुला एकटेला इथं घरात ठेवून मी जाऊ का कामाला? गावातली माणसी काय शेणी आहेत का गावात? दुनियाच्या आखरीत बाई तुम्हीच लग्न केले. बाकीचं नवरा काय बायकांपाशीच बसून राहतात का काय? हा तरीच म्हणलं मी आत्ताशी माझ्या डोक्यात तूप पिटली या. तुला 100% कोण ना कोण गुरु भेटला या. त्याशिवाय तू बोलत नाही या एवढं टमाटामा. सगळ्यांना तेवढीच काम आहेत बाहेरच्यांना मला शिकवायला यायला इथं. अगं काय बोलती? थोडे दिवस मी घरात बसलो गेले की तुम्हाला बडबड करायला लागली होय. थोडा वेळ जास्त कमी महिना झाले की घरात खुडूक कोंबडी गत बसलाय. तरी मम्मी पप्पा म्हणत होतं पोरग काळय टकलय लग्न करू नको. तरी मी म्हणलं जाऊ द्या, ज्याला हाय टक्कल त्याला जास्त अक्कल. कशाची अक्कल? ही असली अक्कल होय तुमची. लागा लागा कुठे गेली चप्पल? थांबा तुला सुट्टीत देत नाही. का ना या म्हणून कस काय आज कस काय केलंय? काय नाही इकडेच असं फिरत फिरत आलो. ती म्हणला आता अमोलची गाठ घेऊन जावावी. होय बर. वहिनी काय दिसना त्या आता चहा बी बनवायला हवा असता. स्वयंपाक चाललाय जरा. हा कसं काय चाललंय? बरं चाललंय की काय नवीन प्रपंच काय म्हणतोय? लय भारी नाना एक नंबर मजेत आहे. बर बर. आणि कामाचं कसं काय चाललंय महत्वाचं म्हणजे? कामाचं सांगायचं तर नाना घरनच काम चाललंय सगळं माझं. घरनं? हा घरनं. हो. असला कसला एवढा लांबडा पाना आणलाय तो? घरी बसून तिथं गाड्या खोलतोय. सगळं कॉन्टॅक्ट वरच आपलं काम असतंय नाना. कॉन्टॅक्ट? फोनवरच सगळं काम करतोय मी. काय नाही ना घरनं बिरणं महिना झालं घरीच बसून आहे. घरात तेल नाही मीठ नाही, मी कसं करायचं सांगा? काय तू पहिला जात तुला कोणी यायला सांगितलंय? हे आम हे आमल्या वहिनींचा आवाज दाबू नको. हा वहिनी हिथं या. हिथं बसून सांगा माझ्या कानात काय काय अडचणी त्या. यार का ना येडा बेडा झालाय का आता? हा हिथं या म्हणजे तसं नाही. तू इथं कशाला आलाय? कशाला आलाय म्हणजे ही मला काय माहिती. मला अजिबात नाही आता सहन होणार नाही महिलांच्या झाल्या अन्याय. अरे शांत हो. कसं शांत हो? शांत हो. माझी एवढी तरी वहिनी नसा रडती या. तिची व्यथा मांडते. कसं शांत हो? मला शांत करू नका. मी शांत होणार नाही. वहिनी आता शांत हो. हिथं माझ्यापाशी. माझी बायको तुला काय कहते नाही त्याचं? म्हणलं माझी आहे म्हणून तुझीच आहे. पण तुला नीट सांभाळायचं बाबा शांत हो की. त्याची बायको त्याच ती बघल वय. शांत हो. हा काय झालं मग? काय नाही ना नुसतं घरात बसून आहे. काम करायला सोडून कामच वाढवून बसतात. मला पश्चाताप झाला यांच्यावर लग्न करून. एकही दिवस नाही कामाला गेला. घरीच बसून आहे. विचारा तुम्हीच. लग्न झाल्यापासून नाना फोनवरच काम चालते ती. काय हिचं ऐकत? तू घरात जा आधी. घरात बिरात नाही. तू शांत बस. लका काय बोलावं काय करावं काय तुला कळतं का? उभा राहून दे तिला. लाज वाटली पाहिजे आपल्याला. एकतर आपल्या तोंडावर कोण थुकत नव्हतं. ही माणसं म्हणून थुकली. हा आणि तुझ्या गळ्यात ही एवढी आमची सोन्यासारखी वहिनी तुला दिली. हा आणि तो आता असा ही करतोय काय? तू माझ्या घरात माझा अपमान करायला आलाय का? नाना ह्याला कशाला घेऊन आला तुम्ही? अरे आपण गणा तू शांत बस. माझ्या बायको समोर माझा अपमान करतोय. आपण तुला समजून सांगतो. काय समजून सांगतोय? लोकला देवा देवा करता बायका मिळत आणि तुला मिळाल तू उत्मान करायला लागला. अरे ती माझ्या कधी नाही घालून कटक्याने गिळलं. अरे तुझं होत नाही तिथे बाकी दुसऱ्या कशाला मोठं मोडतोय तू? ग बाबा गणा ग बस. अमोल तुला कळतं का? सांग बर. एकदा योग परपंचाला माणूस लागलं म्हणजे कामधंदा केला पाहिजे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या घरात बसून परपंच होणार आहे का? सांग बरं. काय नाना बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे
मूर्खागत असं चालतं का? लग्न झालं देवा देवा करता लग्न झालं तर तुला ती बायको सांभाळता येईल. बर बायकोला काय लागतं का नाही? हा घरात लागतं का नाही सांग बरं? मीठ लागतंय, तेल लागतंय, चटणी लागते, सगळं लागतंय. ना तसलं तत्वज्ञान मला सांगू नका. तुमची बायको तुम्हाला नीट सांभाळायची का? तुमची बायको तुम्हाला किंमत देते का? आणि तुम्ही लागला मला सांगाय निघायत ना चला. आणि त्याला तर काय बायकोच नाही त्यामुळे तुला बोलायचा अर्थच नाही. तुझा चल नीट बोल. आलं लक्षात? तुझा काही अपमान करून द्यायला आलोय होय. मग कशाला आलायचा? अरे चल चल नीट चल. काय बघतोय वहिनी? काय लागलं सवारलं तर मला नक्की सांगा. अजून बी वेळ गेली नाही. हा ए चल नीट. मी ऐका मीर चल चल. तुला कळतं का नाही 4 माणसात कसं बोलायचं? तू चल घरात चल. तुला सांगतो मी चल. दिदे दिदे दाजी कवा आलाय? अहो काय विषय दाजी? 2-3 दिवस झालं राव. काही मला ऐका भेटतंय तुमचं. तू काल तुझा मला फोन आला. चालली मम्मी पप्पांकडे. का म्हणजे काय? तुम्ही करताय तसं तिला काय केलंय म्हणजे त्रास देताय. लहानाची मोठी आम्ही तिला केली आणि तुम्ही असं करताय. हे पटायचं नाही आपल्याला. पटायचं नाही म्हणजे अरे लागा माझ्या बायकोला घेऊन कुठे चाललाय? बायको म्हणजे आधी बहीण आहे माझी ती. लक्षात ठेवा तुम्ही. त्याला काय त्रासच नाही. त्रास कसा नाही विचारा बरं तिला. तारा त्रास कसा नाही. रोज घेऊन जायचं नाही त्याला. घेऊन म्हणजे काय? तिथे चल चल. इथे एक क्षण पण थांबायचं ना आपल्याला. चल. कुठे गेले माझी बायको? माझ्या बायको थांबा. संस्कार काय चाललंय तुझं बाळा? काय नाही निवांते बघा. आता काय कॉलेजच्या फायनल इयरला असशील ना? हो आता कॉलेजच्या फायनल इयरला. काय करायचं ठरवलंय पुढे फार्म डीला घ्यायचं म्हणतोय मी. बरं नोकरीचं बघ जरा काय होतंय. आता नोकरीपेक्षा व्यवसाय कधी बी उत्तम. आपलं काय कर, 2 गाया घे. माझ्याकडच्या डेअरीतल्या 2 उचल घेऊन 2 गाया देतो. अजून 4 गायांचं दूध झालं तरी 40,000 रुपये पगार आहे. बरोबर आहे तुमचं. पण आई वडिलांनी एवढं शिकवल्यानंतर त्याचा काहीतरी त्यांना फायदा तरी नको का? फायदा झाला पाहिजे. पण कसं आहे भरपूर बेरोजगार तरुण पडले. असं बेरोजगार राहू नकोस. काहीतरी व्यवसाय करायची संधी अवश्य. त्याचा फायदा घे. तुम्ही सांगताय बरोबर आहे. पण काहीतरी आई वडिलांना. अरे गावातली किती लोक अशी तरुण पोरं नुसती फिरतात इकडं तिकडे त्याच्यापेक्षा व्यवसाय करू दे ना. हो बरोबर आहे. मला काय हा मुलं आहे. हो पाहुणे. अहो थांबा. काय झालं सायली? काय झालं? काय चेअरमन सांगायचं तुम्हाला? सगळा संसार आमचा मोडकळी चालाय. ते काय मी होऊन आले ते. अहो बायकोला आमचे घेऊन चाललेत. सांगा काहीतरी 4 शब्द. अरे घेऊन चालल्यात म्हणजे तुला लाज वाटायला पाहिजे की. इतका बायकोला त्रास दिल्यावर काय ती कशी बिचारी राहील तुझ्या दारात? बरं. आणि पाहुण्यात तुम्हाला काय बहिणीची काळजी आहे का नाही? मागच्याच आठवड्यात येऊन न्यायला पाहिजे होती. इतका त्रास देतो यो. तर अहो तुम्ही आमचा संसार जोडाय सोडून मोडाय निघालाय होय. अहो काय चेअरमन पटतंय का तुम्हाला? अरे तुझा संसार जोडला आम्हीच आणि आमच्या वाणीत परत सापावानी फडी काढून आम्हालाच डासायला चाललाय होय. अहो असं नका करू. एखाद्या संसार बसवा राव. काय तुम्ही त्याचं ऐकू नका. सरळ तिला घ्या आणि निघून जा. न्यायला चालू म्हणजे नेणार. चल तिथे. अरे सायली थांब ना. थांब ना सायली. काय राव चेअरमन असं असतं होय? असं असतं होय? त्या दिवशी घरी आलो तर आमचा अविश्वास दाखवतोय. अरे अविश्वासानं कुठं लोकांचा संसार होतात का? सायली थांब थांब. आला मोठा शहाणा बांधण्या मिटवा. बर आपण कुठं आलो? तर तू एक सगळ्यात महत्वाचं काम करायचं. कुठलाही व्यवसाय करताना धंद्यात प्रामाणिकपणा लय महत्वाचा आहे. दुधात अजिबात पाणी टाकायचं नाही. हा चालतंय. चल. आमिर काहीतरी उद्योग चांगला काहीतरी मोठा व्यवसाय कर की. नाही व्यवसाय नाना करायचं माझ्या डोक्यात आहे. पण नाना मला एक दिवस झाले एक प्रश्न पडलाय. काय? तुम्ही शेती बघता हो बरोबर आहे. गाव बघता. मग वरनं तुमचं हार्डवेअरचं बघता. हो. एवढं मॅनेजमेंट कसं करता? डोकं लावायचं असतं आमिर. होय नाना. लय लोड असेल का तुमच्या मागं? लोड म्हणजे लोड सहन करण्याची ताकद बी पाहिजे. गावाच्या पद्धतीने सांभाळायचं. हार्डवेअर दुकानाच्या पद्धतीने तिथं एकच कामगार ठेवलाय. बर. आणि रानात बायकोला कामाला लावायची. बायकोला गोड बोलायचं. बायको करून घेते. एवढं कसं काय नाना तुमचं डोकं चालतं? आयडिया. मी काय म्हणतोय नाना तुमचा एक लोड कमी करू का? काय लोड कमी करू का तुमचा? एक कर. आनंदच आहे की मला. लोड कमी झाले वाईज माइंड बी माझं शार्प चाल. काय म्हणतोय तुमचं जे हार्डवेअरचं दुकान आहे का ना ते देता का मला चालवायला?
हायला येडा बिडा झाला का रे? त्या दुकानावर तर माझा सगळा उदरनिर्वाह चालू आहे, घर चालू आहे, सगळं चालू आहे. तू सरळ म्हणतोय का हार्डवेअरचं दुकान देता का? आपण राजकारण बी आहे की तुमचं चालू राहू. राजकारण हे काय बिझनेस आहे का तेव्हा? ही एक माणसांची सेवा, गावाची सेवा माझ्या हातून घडावी म्हणून मी आपलं करतो. राजकारणात मला लय इंटरेस्ट नाही रे. मग सोडून द्या राजकारण, मी बघतो राजकारण, तुम्ही आपला धंदाच बघा. सोडून द्या? अरे माझा जीव जरी गेला तरी मी राजकारण सोडणार नाही. येडाय का काय? ह्या गावचं सरपंच पद बघण्यासाठी मी काय काय केलंय आमिर. अरे चांगली चांगली धेंड मी मार्गाला लावली, ती धेंड पहिली. होय, मग तसं नाही पाहिजे ना. मला काय म्हणायचं, कुठंतरी एका ठिकाणी लक्ष दिलं ना तर कल्याण होतं. जर आता तुमच्यामुळे काय होतं, दुकानाचं बी कल्याण होत नाही, गावाचं बी कल्याण होत नाही, आणि घरचं बी कल्याण होत नाही. मग तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणतोय, तुम्ही गावाकडे बघा, मी तुमच्या दुकानाकडे बघतो. दुकानाचा हिशोब कसा ठेवणार तू? राव मी हिशोबात राव, माझा अख्या गावात कोण नात करत नाही. नाही गणाला विचारा राव माझा हिशोब कसला. नकुला काय आमिर, हे काय बी बोलत असेल तर डोक्यात नाही. तू काय कर, तुझी ह्यानं दुसरा बिझनेस काहीतरी कर, आपला चांगला मोठा हो. ना तुमची हीच गोष्ट चुकती. धड गावाकडे बी लक्ष नाही आणि धड धंद्यावर बी लक्ष नाही. सायली थांब ना. सायली, ए आग सायली थांब ना. सायली किती का मारायचं, थांब ना. का ग सायली, काय झालं? जाते ना आता ह्यांनाच विचारा काय झालंय ते. काय रामोल, काय सांगायचं, पार संसाराचं वाटोळ व्हायला लागलं नाना माझ्या. काय निघाली मेहून आले ते. अरे लाज वाटते का तुला? आता सांगतोय संसाराचं वाटोळ झालं. हा, ज्या वेळेस तुला मी सांगाय आलो, समजून सांगाय आलो, तर मला म्हणतोय चला उठा आणि निघा बाहेर. काय नाना काय हाणले बिनले काय त्याने बायकोला? काय ग, तुला हाणलं बिनलंय का? नाही हाणलं नाही. मग विचारा त्यांनाच काय केलंय त्यांनी. अगं तू सांग की काय झालं नक्की? महिना झाला नाना कामाला जात नाहीत, घरात तेल नाही, मीठ नाही, मी करायचं काय? काय रामोल, काय हो नाना, खरंच लय आहो माझं, म्हणजे लय वाटोळ व्हायला लागले नाना. सांगा तुम्ही तरी समजून काहीतरी, काय मार्ग काढा ह्यात ना राव. मार्ग काढणार आहे मी आता, बर का? ह्या पाहुण्यांना सांगणार आहे, पोरगी जशी होती का नाही तशीच घरी न्या. अजिबात नको इथं. माझ्या गावाची आबरू गेली, माझी तर गेलीच. मला किती जागेवर माणसांनी विचारलं माहिती का अमोल? हा, तुमच्या गावात हीच पद्धत आहे का? हा, बायका आणायच्या महिना महिना घरी बसायचं. किती जणांनी विचारलं मला. अरे आमिर, मला मी आणि गणा घरी गेलतो, ह्याला समजून सांगाय गेलो. अरे अमोल, घरी बसून चालतं का म्हणलं? हा, परपंच अशानं होईल का? हा नसेल तसला हे उलटा सुलटा बोललाय. होय का रामोल? नाना चूक झाली नाना माझी, समजून घ्या राव नाना. अहो कसं आहे माहितीये का, मला नाही ते डोक्यात विचार यायला लागला. अहो लग्न नवीनच झालंय म्हणलं, पहिले तुम्हाला तर माहिती ना काय परिस्थिती होती. रामोल, पण एक ध्यानात ठेवतो, आज मुली मिळते ते का मुलांना? मिळते ते का? हाय बरोबर नाना तुमचं, पण सांगा राव तुम्ही तरी. अरे काय सांगायचंय, तुलाच कळलं पाहिजे आपण कसं वागावं, काय वागावं. जाऊ दे नाना, आपल्या गावात तर पोरग आहे, सांगायचं समजून तुम्हीच. काय नाही तू मला सांगू नको काय समजून सांगायचं. त्याला समजून सांगायचं तू. नाना तसं नका करू, माणसं नाव ठेवते. सरपंच आहे तुम्ही राव गावचा, असं कसं करताय तुम्ही? असं ती बाबा, गावाची इज्जत आहे. येडाबिडा झालं काय? येऊ का आमिर, तू म्हणतोय म्हणून, नाही तर अक्षरशः एक नाही मला ह्या आंबलेला आहे ना, असं वाटतंय असं हाणावं ना. वहिनी नक्की काय झालं बरं? अहो महिना झालं घरात बसून आहेत, कामाला जात नाही, माझ्यापाशी बसायचंय, कसं व्हायचं सांगा तुम्ही? आमचा संसार कसा चालायचा? बरं त्याने तुम्हाला हाणले का? नाही हाणलं नाही. हा, नाही हाणलं. हाणलं नाही वे? अमोल कार तू गेला नाही बाळा कामाला? अरे तुला माहितीये ना आपलं गाव कसं आहे आमिर, कसं आहे? घरी कामावर गेलं तर सगळी घरापासून यारा जरा चाकड्या घालतात सगळ्या. त्यामुळे मला वाटलं जरा, म्हणजे मला तर संशय नाही आला. कोणी घातले यार जरा? असते ती माणसं येते ती, त्यामुळे मी म्हणलं थोडा दिवस कामावर जायचं नाही. अनमोल तुझं नवीन लग्न झालंय म्हणजे माणसं येणारच की का भेटायला घरी? नाही मला जमानात तसं नव्हतं काय, पण नंतर यायला लागलं, त्यामुळं मी मान्य करतो नाना बरं का, पण मला थोडीशी काळजी वाटत होती, त्यामुळे मी बी काय. अरे पण अमोल असं कुठं असतं का? नवरा बायकोचा एकामेकावर विश्वासाने चालतो परपंच का असा? मग घरी कोणतरी येरजाऱ्या घालतंय आणि कोण येतंय यार, काय नका. नाही नाना चूक झाली बरं का, समजून घ्या की, तेवढं सांगा की. अहो नाना त्याचं तर काय चुकतंय? हा, इतक्या वर्षात लग्न झालंय, मला सांगा का वाटणार नाही त्याला काळजी? अरे बरोबर आहे का आम्ही, पण
जर असं जर अविश्वास दाखवला आणि घरी बसलं तर तू सांग परपंच चालणार का काय होणार? नाही ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. अमोल तू एक नंबर पोरग आहे बरं का दाजी. लय कष्टाळू गावातले एक नंबर कष्टाळू पोरग आहे. गावात गॅरेज आहे, निर्व्यसनी पोरग आहे. पण अमोल तू असं नव्हतं वागायला पाहिजे. लक्षात घे. मी म्हटलंय ना माझी चूक झाली. बरं तेवढंच नाही, मी गाणं बी घरी गेलतो तरी सुद्धा यानं ऐकून घेतलं नाही. ए तुम्हाला काय कळतं म्हणला उठा आणि निघा. मग आम्ही तरी आता मला असं वाटत होतं की म्हणजे काय सांगावं तुम्हाला. जाऊ दे की नाना, आता तू माफी मागतोय ना, मला सांगा माफी मागतोय ना आता तू. हा वहिनी एक नंबर पोरग आहे राव. तुम्ही असं करू नका बरं का दाजी. खरं सांगतो तुम्हाला. मला पण एका भावाला पण वाटतं की आपल्या बहिणीचं चांगलं असावं. मला वाटतंय का तिला इथनं न्यावी, दाजीनं पण चांगलं वागावं. ती तर आहेच की चांगली. तुम्हाला पाहुणं तुम्हीच सांगा. नाही नाही हाय बरोबर. नाही बघ एक नंबरला का पाहुणे एक नंबर आहेत बरं का. अगदी बरोबर आहे बरं का. काय आहे माहितीये का, आई वडिलांना वाटतं आपली लेक सुखाने आहे का, पैसा किती येतोय काय नाही, सुखात आहे का नाही हे असं वाटतं बरं का. गावाच्या वतीनं आहे ना खरंच माफी मागतो. एवढी बार त्याला माफ करा. परतच्या वेळेस जर काय झालं तर डायरेक्ट आम्ही घरी आणून सोडतो वहिनीला. हा चालेल. बरं काळजी घ्या फक्त तुम्ही बस. अहो 100% पोरग बी वाईट नाही अहो. बरोबर आहे तुमचं दाजी. तुम्ही पण आता जातो आम्ही. नाही दिलेला तुम्ही. चला. अहो कुठे चालला आता? थांबा, आज मुक्कामच करायचा. नाही 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 लय उशीर. नाही 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 आता जाऊ देतोय मी. अहो 2 किलो मटण आण तू, मुक्काम करा. आज चांगलं घरघरी जेवण मग जावा. पाहुणं बरं थांबा.